अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी पूजा आपल्या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत ही स्वामींच्यांनी प्रार्थना करते व आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. बघा, सगळ्यात अगोदर सगळ्यांची माफी मागते, कारण 4 ते 5 दिवस झाले जवळजवळ आपले आता महत्त्वाचा सण म्हणजे आपला मकर संक्रांत होता आणि या काळामध्ये महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत मला पोहोचवता आली नाही, कारण काही मेडिकल इश्यू असल्यामुळे मेडिकल कंडिशनमुळे मी तुम्हाला काही व्हिडिओ टाकू शकले नाही किंवा व्हिडिओ करू शकले नाही. आज व्यवस्थित आहे, आज तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ मी पोहोचवते. आज आपण पाहणार आहोत, आपल्या आयुष्यामध्ये भरपूर आपण अपयश पाहिलेलं असतं. कितीही कष्ट, कितीही काबड कष्ट, कितीही स्ट्रगल केलं तरी आपल्याला कोणत्याच प्रकारचा अनुभव प्रचिती येत नाही किंवा आपल्याला त्याचं फळ मिळत नसतं. तर अशा वेळेस फक्त 5 गुरुवार आपल्याला करायचे आहेत. फक्त 5 गुरुवार तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि यामुळे तुमच्या जीवनात जो काही अंधारलेला मार्ग होता, जी अंधार वाट तुमच्या आयुष्याच्या प्रवासामध्ये आलेली होती, त्या वाटेवरती कुठेतरी प्रकाशाचा उजेड, कुठेतरी प्रकाशमय वातावरण तुम्हाला दिसू लागेल आणि अंधारलेली वाट तुम्हाला दिसतच नव्हती. अंधार असल्यामुळे ती वाटच दिसत नव्हती, ती वाटसुद्धा तुम्हाला दिसू लागेल, मार्ग दिसू लागेल. अशा पद्धतीचा उपाय तुम्हाला करायचा आहे. फक्त 5 गुरुवार तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि यातून 100% तुम्हाला मी सांगते, तुम्हाला नक्कीच यातून तुमचे जे काही प्रश्न असतील ते मार्गी लागायला मदत होणार आहे. आपल्या जीवनामध्ये आपण काबड कष्ट करतो. यासोबत आपली अपेक्षा देखील असते की या कष्टाचं चीज व्हावं, याचं आपल्याला फळ मिळावं, यातून आपल्याला काहीतरी मिळावं. इतकं काबड कष्ट करतो आपण. आपल्या स्वतःसाठी करत नसतो, आपल्या घरातल्यांसाठी, घरातल्या मुलाबाळांसाठी. आपण सगळं झगडत असतो. रात्रंदिवस आपण बाहेर वणवण फिरत असतो, या सगळ्यांचं आयुष्य चांगलं सावरावं म्हणून, आणि यातून काहीतरी मिळावं अशी अपेक्षा करणं ही साहजिक गोष्ट आहे. कोण करणार नाही? तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण करत असतो, बरोबर ना? पण काही केल्याने आपल्याला त्याचं फळ मिळत नसेल तर आपण पूर्णपणे निराश होऊन जातो, नैराश्यामध्ये जातो, डिप्रेशनमध्ये जातो. तर असं न करता जर असं होत असेल आपल्यासोबत, तर तुम्ही नक्कीच 5 गुरुवार फक्त तुम्ही ही सेवा करून पहा किंवा हा उपाय करून पहा. नक्कीच तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये फरक जाणवायला सुरुवात होईल. काय करायचं आहे? 5 गुरुवार फक्त तुम्हाला हरभऱ्याची डाळ, तुम्हाला माहिती आहे, हरभऱ्याची डाळ आणि गूळ, तुम्हाला या 2 गोष्टी घ्यायच्या आहेत. हरभऱ्याची डाळ आणि गूळ. आपल्या जवळपास गायी असतील, आता शहरात तर गायींचा तुटवडा आहे. जर तुमच्या जवळपास गोशाळा असेल तर गोशाळेमध्ये जायचं दर गुरुवारी. बघा, आता शहरामध्ये इतकं सांगेल की गोशाळा असेल तर एवढी तसदी घ्यावी लागेल आपल्याला की गोशाळेपर्यंत आपल्याला जाता येईल, बरोबर? फक्त गुरुवार, लगातार 5 गुरुवार आपल्याला हे उपाय करायचे आहेत, बरोबर? तिथे जायचं आहे. तुमच्या दोन्ही हातामध्ये हरभरा आणि गूळ अशा पद्धतीने घ्यायचं आहे आणि गाईला खायला द्यायचं आहे. आपल्या हाताने गाईला खायला द्यायचं आहे. ज्यावेळेस गाई आपला हात चाटेल, बघा, गाय म्हणलं की गाय म्हणजे गोमाता. गाईच्या पोटी 33 कोटी देवांचा वास असतो, बरोबर? ज्यावेळेस आपण गाईजवळ जातो त्यावेळेस गाईच्या पोटाला स्पर्श करतो, गाईला प्रदक्षिणा घालतो. का घालतो? कारण 33 कोटी देवांचा आशीर्वाद आपल्याला मिळावा, भेटावा म्हणून, बरोबर ना? तर अशाच पद्धतीने ज्यावेळेस तुम्ही तिथे जाल त्यावेळेस गाईचे पाय धुवायचे. जाताना थोडंसं पाणी, हळदी कुंकू सोबत घेऊन जा, अक्षता घेऊन जा. तिचे पाय धुवायचे, पायावरती हळदी कुंकू, तिच्या कपाळी थोडंसं हळदी कुंकू लावायचं, अक्षता व्हायच्या आणि तिला हरभरा आणि तुम्हाला गूळ खाऊ घालायचा आहे. मनात फक्त एवढीच इच्छा धरायची आहे. आतापर्यंत भरपूर अपयश पाहिले आहे आणि यातून कुठेतरी यशाची पायरी मिळावी किंवा या कष्टातून कुठेतरी आपल्याला त्याचं फळ चांगलं मिळावं, यासाठी तुम्ही हा उपाय फक्त एवढंच मनात पकडायचं, बाकीचं काही मागायचं नाही. तुम्हाला एवढंच करायचं आहे आणि गाईला तुम्हाला ते चारायचं आहे. तुमचा दोन्ही हात, तुमचे दोन्ही तळ हात व्यवस्थित आपली गाई चाटेल. आता बघा, ती बिचारी आता तोंडानेच खाणार आहे, तिला काही हात वगैरे नाही, बरोबर? त्यामुळे ते तुमचा हात चांगला चाटेल अशा पद्धतीने तिला खाऊ घालायचं आहे. आता त्याच्यात कोणाला किळस येते बघा, हात चाटायला लागले आहे गाई, तर असं नका करू. कारण बघा, गाईच्या पोटी 33 कोटी देव आहेत आणि ज्यावेळेस ते तुमचा हात चाटत असते त्यावेळेस तुमच्या हातावरच्या ज्या भाग्यरेषा आहेत, ज्या चांगल्या नाही आहेत, त्याच पद्धतीने तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी वाईट घडणार असतं किंवा कुठेतरी एखादी रेषा असते बघा, ज्यामुळे आपल्याला भरपूर प्रकारचे स्ट्रगल करावे लागत असतात. अशा पद्धतीचा आपल्या त्या रेषा, वाईट रेषा पुसल्या जातात आणि चांगल्या रेषा आपल्या नशिबाच्या पलटल्या जातात. त्यामुळे आपल्याला हा उपाय करायचा आहे. म्हणजे आपल्याला गाईला त्या हरभरा आणि गूळ, हरभऱ्याची डाळ आणि गूळ दोन्ही एकत्रपणे चारायचं आहे. असं लगातार 5 गुरुवार करायचं आहे. गाईच्या पोटाला स्पर्श करायचा आहे, पोटावरून हात फिरवायचा आहे, गाईला एकतरी कमीत कमी प्रदक्षिणा घालायची आहे. अशा पद्धतीने 5 गुरुवार करा तुम्ही. बघा, आपला गुरुबळ तर स्ट्रॉंग होतो. गुरुबळ बलवत्तर असेल तर काहीच अशक्य असं नाही आहे, माहिती आहे ना?
तर गुरुबळ देखील स्ट्रॉंग होतो. आपल्याला अपयशातून यशाची पायरी गाठता येते किंवा आपल्याला नवीन मार्ग शोधता येतो. म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे जाणारा नवीन मार्ग देखील आपल्याला सापडतो. काट्यावनातून आतापर्यंत चालत होतो, आता कुठेतरी आपल्या मार्गातले काठे दूर होत आहेत असे तुम्हाला जाणवू लागेल. म्हणजे हे तुम्हाला हळूहळू बदल तुमच्या आयुष्यामध्ये जाणवायला लागते. त्याच पद्धतीने प्रत्येक आईवडिलांना वाटत असतं की माझ्या मुलाच्या अभ्यासात प्रगती व्हावी, माझ्या मुलाने मोठी मुलं असतील की माझ्या मुलाने हे यश संपादन करावं. बघा, मुलं हट्टीपणा करतात, चिडचिड करतात, यासाठी हा उपाय नाही आहे. जर मुलांना त्यांच्या कामामध्ये यश मिळावं, त्यांच्या अभ्यासामध्ये यश मिळावं, त्यांना प्रगती मिळावी, त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांची उत्तरोत्तर प्रगती व्हावी असं आपल्या आईवडिलांना वाटत असतं, बरोबर. तर यासाठी हा दुसरा उपाय आहे. काय करायचं आहे तुम्हाला? गुळाची चपाती तुम्हाला बनवायची आहे, बरोबर. गुळ घालून चपाती तुम्हाला बनवायची आहे. एक प्रकारे आपण जशी की ती गुळाची चपाती बनवतो, बरोबर. त्याच पद्धतीने गुळाचं मिश्रण गुळ पावडर घ्यायची आहे आणि गुळाची चपाती, त्याचं स्टफिंग करायचं आहे चपातीच्या मळ्यामध्ये आणि तुम्हाला त्याची चपात्या बनवायच्या आहेत. तुम्ही 2 चपात्या बनवू शकता, 5 बनवू शकता, 7 बनवू शकता, 11 बनवू शकता. तुमच्या इच्छेने तुम्ही किती चपात्या बनवायचं तेवढं बनवा. तेवढी चपाती बनवायची आहे आणि तुम्हाला ती चपाती दर गुरुवारी आपल्या जवळपासच्या मठात, केंद्रात किंवा दत्त महाराजांच्या मंदिरात ज्यावेळेस आरतीचं टायमिंग असतं, तुम्हाला माहिती आहे ना, यावेळेस आरती होते, त्या टायमिंगला तुम्हाला ती चपाती तिथे घेऊन जायची आहे. आपल्या मुलाला घेऊन जायचं आहे. मुलाच्या हाताने तुम्हाला आवर्जून तिथे चपाती, म्हणजे आरतीच्या वेळेस तिथे चपाती द्या. म्हणजे बघा, ते तो नैवेद्य आपल्या दत्त महाराजांना दाखवला जातो, आपल्या महाराजांना तो नैवेद्य दाखवला जातो आणि प्लस तिथे जे भक्त येतात त्यांना नैवेद्य प्रसाद रूपी म्हणून तो वाटला देखील जातो. यासाठी आरतीच्या वेळेस, सायंकाळच्या आरतीच्या वेळेस तुम्हाला तो नैवेद्य म्हणून घरातून घेऊन जायचे आहेत दर गुरुवारी. म्हणजे असे 5 गुरुवार तुम्हाला करायचे आहेत. असं केल्यामुळे मुलांच्या आयुष्यामध्ये किंवा त्यांच्या यशामध्ये जे काही अडथळे येत होते ते अडथळे देखील दूर होते. त्यांच्या ते ज्या क्षेत्रामध्ये काम करतात त्या क्षेत्रामध्ये उत्तरोत्तर त्यांची प्रगती देखील व्हायला लागेल. फक्त मुलं हट्टीपणा करतात, ऐकत नाही आहेत, चिडचिडपणा करतात, यासाठी हा उपाय नाही आहे. यासाठी आपल्याला ही सेवा, हा उपाय करायचा आहे. तुम्ही फक्त 5 गुरुवार करून पहा. तुम्हाला 100% त्याच्यातून फरक भेटणार, तुम्हाला त्या जाणवणार आणि तुम्हाला दिसणार देखील. जोपर्यंत तुम्ही करणार नाही तोपर्यंत मी काय सांगते याच्यावरती तुमचा विश्वास बसणार नाही. ज्यावेळेस तुम्ही स्वतः अनुभवाल, तुम्ही स्वतः ते प्रयोग कराल, तुम्ही स्वतः अंमलात आणाल ते उपाय, त्यावेळेस तुम्हाला त्याची प्रचिती, त्याचा अनुभव येणार आहे. त्यावेळेस तुम्हाला स्पष्ट, दुसऱ्यांनी सांगण्यापेक्षा स्वतः मी अनुभवलेला आहे याच्यावरती जास्त विश्वास लोकांचा बसतो, बरोबर. म्हणजे स्वतः ज्यावेळेस डोळ्यांनी बघतो, स्वतः ज्यावेळेस अनुभवतो, त्यावेळेस आपल्याला 100% त्याच्यावरती खात्री होते आणि आपण तो 100% मन लावून तो उपाय करत असतो. त्यामुळे तुम्ही स्वतः करा, अनुभवा आणि मग तुम्ही मला सांगा, बरोबर. फक्त 5 गुरुवार हे करून पहा. नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये जे काही अडथळे येत होते तुमच्या आयुष्यामध्ये, तुमच्या मार्गामध्ये, तुमच्या यशामध्ये, सगळं काही निघून जाईल. त्यासाठी तुम्ही नक्कीच हा उपाय करू शकता. मुलगा जर आपल्या लांब असेल तर आई मुलासाठी करू शकते. जर आपला मुलगा आपल्या जवळ असेल तर त्याच्या हातून जर तुम्ही ही सेवा केली, अतिशय उत्तम आहे, अतिशय उत्तम. त्यासाठी नक्कीच प्रत्येकाने ही सेवा, हा उपाय करायला अजिबात विसरायचं नाही. अजून देखील तुमच्या काही शंका असतील तर आवर्जून कमेंट बॉक्समध्ये विचारा. आपल्या चॅनलवर प्रत्येकाच्या शंकेचे निरसन नक्कीच केले जाते. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत झालेली सेवा स्वामींनी रुजू करते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.